विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, JNVST अर्थात जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2025-26 तुम्ही जर या एक्झामचा फॉर्म भरू इच्छित असाल, तुमचा मुलगा, तुमचा पाल्य, तुमचा मुलगी जर 5वी इयत्तेत असेल आणि फॉर्म तुम्हाला भरायचा असेल, तर फॉर्म भरताना एक महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. कारण JNVला फॉर्म भरत असताना ही सेंट्रलची एक्झाम असल्यामुळे याला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागत होतं. आता यामध्ये व्हायचं काय, बरेच विद्यार्थी OBC कॅटेगरीमधनं जातात सेंटरमध्ये. म्हणजे कोणते विद्यार्थी जे स्टेटमध्ये OBC आहे, SBC आहे, NT अ ब कडं आहे किंवा इवन दो मराठा समाजातले काही SC BC EWS आणि मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते सुद्धा OBC मध्ये जातात. पण स्टेटचं OBC चालतं का त्याला? नाही, सेंट्रलचं लागतं. मग अशा वेळेस सेंट्रलचं OBC काढायला वेळ लागतो, फार डॉक्युमेंट जमा करावं लागतात. त्यामुळे बऱ्याच पालकांच्या तक्रारी होत्या की आम्हाला ह्या सर्टिफिकेटसाठी वेळ देण्यात यावं. सो आता एक महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगतोय की कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे का. बघा, लास्ट डेट फॉर्म भरण्याची आहे ते पण मी तुम्हाला सांगतो, पण कास्ट सर्टिफिकेटमुळे तुमचे फॉर्म भरण्याची प्रोसेस जर थांबली असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला असेल पण त्यांच्याकडे कदाचित सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, त्यांनी स्टेटचं अपलोड करून टाकलंय, सो त्यांनी सुद्धा निश्चिंत होऊन जा. फॉर्म भरला असेल आणि चुकीचं कास्ट सर्टिफिकेट गेला असेल तरी निश्चिंत व्हा. फॉर्म भरायचा आहे, कास्ट सर्टिफिकेटसाठी थांबला असाल तर तुम्ही फॉर्म भरून टाका. काय मी तुम्हाला सांगतो. आता प्रमुख मुद्द्याकडे जाण्यापूर्वी नवोदय विद्यालयाची आपण ही प्रवेश परीक्षा चालू केलेली आहे. ऑनलाईनची बॅच आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केली. तुम्ही अजून जॉईन नसेल केली तर लगेच जॉईन करून घ्या. कारण ह्या बॅचमध्ये तुम्हाला आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर देतोय. लेक्चर किती वेळेस तुम्ही रिपीट करून बघू शकता, स्टॉप करून बघू शकता, फास्ट करून बघू शकता. नोट्स अवेलेबल आहे, तुम्हाला टेस्ट सिरीज तर खूप जास्त अवेलेबल आहे. सो पालकांनो आणि मित्रांनो, टेस्ट सिरीजच्या माध्यमातूनच तुम्हाला कळणार की तुम्ही वीक कुठे आहे आणि स्ट्रॉंग कुठे आहे. सो नक्कीच ही बॅच जॉईन करा. ह्या बॅचची फी तुम्हाला वन टाईम 6,000 आहे. तुम्ही जर भरली आत्ता फी वन टाईम भरली तर 25% डिस्काउंट पण आहे. त्यासाठी आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता. आणि आता खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना व्हॉट्सअपचा ग्रुप दिलेला आहे, चला लगेच जॉईन होऊन जा. हे फ्रीमध्ये आहे. तुम्हाला इथे पूर्ण माहिती जी गव्हर्नमेंटची अपडेट येते आम्ही ह्या ग्रुपला टाकत असतो. सो नक्की व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जॉईन होऊन जा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला, पण त्यापूर्वी पाठीमागे मी काही व्हिडिओ घेतले, तुम्ही बघितले नसेल तर बघून घ्या. हे सगळे व्हिडिओ आहेत. निवड झाल्यावर फायदे काय होतात, फॉर्म कसा भरावा, कागदपत्रे कोणती लागतात, परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी असते, सगळे बघून घ्या व्हिडिओ. आणि पुढे काही व्हिडिओ माझे येणार आहे, अभ्यास पद्धत, स्मार्ट स्टडी कसा करावा, दिवसाचं रुटीन कसं असावं, शालेय परीक्षा कोणत्या आणि फॉर्म कधी सुटतात, हे व्हिडिओ पुढे येणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ कळेल की हा व्हिडिओ ही अपडेट आलेली आहे. सो त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. ही नवोदयची एक्झाम कोण देऊ शकतं? 5वी मध्ये शिकत असणारा विद्यार्थी. नो डाऊट पुढे 8वीसाठी पण आहे, पण ते मी आता बोलत नाही आहे. सो 5वीतला विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो, नवोदयची परीक्षा. आणि ही परीक्षा जी आहे ही 6वीत प्रवेश घेण्यासाठीची एक्झाम असते. आणि निवड जर झालं तर 6वी ते 12वीचं CBC पॅटर्ननुसार, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नुसार तुम्हाला 12वीपर्यंत शिक्षण टोटली मोफत आहे. तिथे म्हणजे कोचिंग पण मोफत आहे, शाळेमध्ये तुम्हाला रेसिडेन्शियल असतं, फूड पण मोफत आहे, शाळेचं युनिफॉर्म, सगळ्या गोष्टी मोफत आहे. सो चांगली संधी तुमच्यासाठी असणार आहे. आणि फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट तुम्ही बघितली प्रॉस्पेक्टवरती, हे प्रॉस्पेक्ट आहे तुम्हाला सिलेक्शन टेस्ट 2026चं, JNVST 2026. लास्ट डेट आहे 29 जुलै, म्हणजे आता अगदी 4 दिवसांवरती आहे. सो यासाठी फॉर्म भरायचा असेल तर बघा, ओल्ड जी बातमी होती किंवा ओल्ड फॉर्म भरताना पाठीमागच्या ॲडनुसार बघितलं आपण, तर त्यामध्ये फॉर्म भरत असताना कॅटेगरीमध्ये जेव्हा तुम्ही OBC करत होता, SC ST करत होता, त्यावेळेस तुम्हाला इथे सांगितलं जायचं की अपलोड व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट, NVS विल ॲक्सेप्ट OBC सर्टिफिकेट ॲज पर द सेंट्रल लिस्ट ओनली, असा मेसेज यायचं. व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा असं सांगितलं जायचं, कारण स्टेट चालत नाही, याला सेंट्रलचं लागतं. मग आता नवीन जर बघितलं, न्यू प्रोसेस बघितली, तर न्यू प्रोसेसनुसार बघा, आजच्याच पेपरला बातमी आली, लोकसत्ता लागली, ही बातमी तुम्हाला मी सांगतो. पहिले, अट रद्द केल्याने अर्ज प्रक्रिया सुलभ. आता अट कोणती रद्द केली बरं यांनी? जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा एक्झाम कधी होणार आहे? 13 डिसेंबरला. आता अट काय रद्द केली ते मी तुम्हाला सांगतो. बघा, आजच्या डेटची ही न्यूज आहे, 25 जुलैची न्यूज आहे. यामध्ये त्यांनी बघा, हे BR खेडकर पुणे जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य काय म्हणतात, जात प्रमाणपत्र जोडण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पालकांना प्रवेश
परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरणे शक्य होणार आहे. म्हणजे ऑनलाईन तुम्ही आता बरेचसे पालक आणि बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. यामुळे अडचण आली होती. यामध्ये त्यांनी सांगितलं देशभरात जवाहर विद्यालय किती आहे, 600हून जास्त देशभरात आहे. सर्वाधिक कुठे आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 34 संख्या आहे नवोदय स्कूलची. किती? 34. फक्त 2 जिल्हेच नाही, मुंबई शहर, मुंबई उपनगर, बाकी सगळ्या जिल्ह्यात नवोदय आहे. आणि 80 सीट भरले जातात. जवळपास 2700 समथिंग सीट भरले जातात दरवर्षी. तुम्ही पण भरू शकता. फॉर्म भरून टाका, फॉर्म एक्झाम देऊन टाका. एक्झाम द्यायला काय हरकत आहे. आता यात त्यांनी अपडेट जी दिली ती अशी आहे की पालकांना अडचणी येत होत्या, मात्र आता जात प्रमाणपत्र जोडण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. आता फॉर्म तुम्ही भरू शकता. तुम्ही म्हणाल सर फॉर्म भरून दाखवा. फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला मी आता ओल्ड प्रोसेस दाखवली, आता ही न्यू प्रोसेस आहे बघा. न्यू प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही टाकतात कास्ट ओबीसी टाकतात तर लगेच खाली आता तुम्हाला इंडिकेशन जे ते बदललंय. आता काय बदललंय, अपलोडिंग द कास्ट सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी. आता अपलोड करायची गरज नाही. फक्त कोणत्या कॅटेगरीत तेवढं सांगा आम्हाला फक्त. बाकी डॉक्युमेंट तुम्ही नंतर काढा, जेव्हा सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्ही द्या आम्हाला. म्हणजे भरपूर सारा कालावधी तुम्हाला हे डॉक्युमेंट काढायला मिळतो. सो डॉक्युमेंट काढून घ्या आणि त्यावेळेस आम्हाला दाखवा असं ते म्हणतात. हाऊएव्हर व्हॅलिड कॅटेगरी सर्टिफिकेट मे बी अपलोडेड. म्हणजे काय, तुम्ही जे व्हॅलिड आहात, ओबीसी असेल तुमच्याकडे जे आहे, स्टेटचं असेल ते अपलोड करा तुम्ही हवं तर. पण काय सांगितलं त्यांनी, अपलोडिंग द कास्ट सर्टिफिकेट नॉट मॅन्डेटरी नाहीये, पण इथे टाकताना मात्र तुमची कास्ट योग्य टाका. त्या कास्टच्या अगेन्स्ट नंतर तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचं हे लक्षात ठेवा. येते लक्षात. सो कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी पण तुम्ही इथे ज्या कॅटेगरीमधून आहात ती कॅटेगरीचं नाव टाका. इथे SC, ST, OBC आणि EWS आणि ओपन जनरल येत आहे, ती कास्ट टाका. आता सर्टिफिकेट अपलोड करायची गरज नाही. नंतर सर्टिफिकेट जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला ओबीसी टाकला असेल तर ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल. कधी? साधारणतः मे 2026ला. आता अप्लाय करून टाका. आता तुम्ही याच्यामुळे वंचित राहू नये फॉर्म भरायला, म्हणून त्यांनी ही सूट दिलेली आहे. 29 जुलै लास्ट डेट आहे. फॉर्म भरून टाका. आणि अजून काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये मला टाका, त्याच्यावर मी व्हिडिओ घेतो. आणि विशेष तुम्ही नवोदयची बॅच लगेच जॉईन करा. यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही शिकवतोय. भरपूर सारा टेस्ट सिरीज आहे. मुलांचं इथे काय म्हणून आपण इव्हॅल्युएशन केलं जातं, स्कोर कार्ड चेक केले जातात, रिपोर्ट चेक केले जातात. तुमच्या विद्यार्थ्याच्या कोणता विषय वीक आहे, विषयामधला कोणता टॉपिक वीक आहे ते पण सांगितलं जात आहे. ओके, सो टेस्ट खूप जास्त आहे. आणि मुलं घाबरणार नाही अशी हळूवार पद्धतीने आम्ही ते सगळं करून घेतोय मुलांकडनं, तुमच्या मुलांसाठी. सो नक्की जॉईन करा. आणि खाली लिंक तुम्हाला बघा व्हॉट्सअपच्या ग्रुपची, लगेच जॉईन व्हा. त्यात पण आम्ही माहिती टाकत असतो. काही शंका असेल तर तुम्ही काय करू, आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकतात किंवा डायरेक्टली इग्नाइट पाठशालाचा ॲप डाउनलोड करा आणि हवं ती बॅचेस म्हणजे स्कॉलरशिपची बॅच पण आपण चालू केली, 5वी आणि 8वीची, आणि नवोदय पण चालू झाली. सो नक्की जॉईन करा. सैनिकी स्कूलबद्दल पण मी माहितीभर व्हिडिओ घेत आहे, नक्की ते पण व्हिडिओ बघत चला. आणि काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाकत चला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत चला. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.